नमस्कार मित्रांनो. दिल्लीच्या जंतर मंतरवर जे घडलं त्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका बाजूला 22 दिवसांपासून उपोषणावर बसलेले शिक्षण तज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि दुसऱ्या बाजूला हजारो विद्यार्थी, युवक आणि आंदोलनकर्ते. अचानक सकाळी पोलीस कारवाई झाली. सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. अनेक विद्यार्थ्यांनी आरोप केला की त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. पण प्रश्न असा आहे की नेमकं घडलं काय? सरकार काय म्हणतं? आंदोलनकर्त्यांचा आरोप काय आणि या संपूर्ण घटनेचा अर्थ काय झाला? चला बिनधास्त बोलू. हे आंदोलन नेमकं कशासाठी होतं? सोनम वांगचुक गेल्या काही आठवड्यांपासून जंतर मंतरवर आमरण उपोषण करत होते. त्यांची प्रमुख मागणी होती शैक्षणिक व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांबद्दल जबाबदारी घ्यायची आणि परीक्षांवर विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण व्हावा. या आंदोलनात देशभरातून अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. कारवाईच्या दिवशी काय घडलं? शनिवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर परिसरात प्रवेश केला. काही वेळातच सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळांवरून सफरचंद जंग रुग्णालयात हलवण्यात आलं. या संपूर्ण कारवाईचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे देशभरात मोठी चर्चा सुरू झाली. पोलिसांची भूमिका नेमकी काय आहे? दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे सोनम वांगचुक यांची प्रकृती सलग 21 दिवसांच्या उपोषणामुळे गंभीर होत होती. दिल्ली उच्च न्यायालयातील निर्देशांमुळे त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. पोलिसांनी असंही सांगितलं की ही कारवाई त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांचा आरोप काय आहे? मात्र आंदोलनकर्त्यांची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सोनम वांगचुक यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध हटवण्यात आलं. त्यांनी दावा केला की विद्यार्थ्यांना हटवण्यासाठी जोर जबरदस्ती करण्यात आणि काही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला. या दाव्यांमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट. काही विद्यार्थी आणि आयोजकांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याची देशभरात मोठी प्रतिक्रिया उमटलेली आहे. या घटनेनंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना आणि काही प्रसिद्ध व्यक्तींनीही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. काहींनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत, तर काहींनी म्हटलेलं आहे जर एखाद्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असेल तर प्रशासनाने हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. यामुळे हा मुद्दा केवळ आंदोलनाचा राहिलेला नाही, तर लोकशाही, आंदोलनाचा अधिकार आणि राज्याची जबाबदारी यांच्याशी जोडला गेला आहे. तर सर्वात मोठा प्रश्न असा आहे मित्रांनो, या घटनेचा सर्वात मोठा प्रश्न एका व्यक्तीचा नाही, तो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आहे. जेव्हा लाखो विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांचं ऐकून घेणं हे अधिक महत्वाचं असतं का, की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असते? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण त्याच वेळी प्रशासनावर सार्वजनिक सुरक्षिततेची जबाबदारी आहे. म्हणूनच या प्रकरणात सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशी आणि अधिकृत तथ्यांमधून स्पष्ट होईलच. भावनांपेक्षा तथ्यांवर विश्वास ठेवणं आणि दोन्ही बाजू समजून घेणं हेच लोकशाहीचे खऱ्या अर्थाने बळ आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीवर उपचारही सुरू आहेत. मात्र या घटनेने देशभरातील एक मोठा संवाद सुरू केला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज, आंदोलनाचा अधिकार आणि प्रशासनाची भूमिका, या तिन्ही गोष्टींचा समतोल कसा राखायचा याचं उत्तर पुढील काही दिवसात मिळेल. तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाची कारवाई योग्य होती की आंदोलनकर्त्यांची संवाद साधायला उशीर केलेला आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच तथ्याधारित किंवा सखोल विश्लेषणासाठी बिनधास्त बोलू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.